नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे मराठी बाणा हे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण अशा एका वनस्पतीबद्दल बोलणार आहोत जी आपल्या घरात असणं केवळ शुभच नव्हे तर आरोग्यदायीही ठरतं। ही वनस्पती म्हणजे कोरफड म्हणजे घृतकुमारी। आयुर्वेदात हिला अमृत समान मानलं जातं आणि याचं कारणही तसंच आहे। अंगभर उपयोग करणारी, सौंदर्य वाढवणारी, रोगापासून संरक्षण करणारी आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारी ही एक चमत्कारी वनस्पती आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोरफडीचं झाड घरात का असावं, कोरफडीचे शारीरिक, त्वचेसाठी आणि केसांसाठी काय फायदे आहेत, घरात कोरफड नेमकं कुठे ठेवावं यामागचं शास्त्र आणि वास्तुशास्त्र काय सांगतं, घरात कोरफडीच्या झाडाचा उपयोग कशा प्रकारे केला जातो, नजर लागली असेल तर, वाईट शक्तीचा त्रास होत असेल तर कोरफडीचं झाड वापरून नजर कशी काढावी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोरफडीच्या झाडाचा नियमित वापर आपल्या दैनंदिन जीवनात कसा करता येईल। तर मंडळी, आज आपण केवळ माहितीच घेणार नाहीत तर कोरफड या वनस्पतीचं जीवनातील स्थान आणि तिचा प्रभाव याची सखोल चर्चा करणार आहोत। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग सुरुवात करूयात। निसर्गाने दिलेल्या या अनमोल भेटीबद्दल सविस्तर माहिती घेण्याचा हा प्रवास आपण सुरू करूयात। कोरफडीचं झाड घरात का असावं? कोरफड ही एक अशी वनस्पती आहे जी नुसती दिसायला सुंदर नाही तर तिचे फायदेही अगणित आहेत। आयुर्वेदात तिला घृतकुमारी असं नाव देण्यात आलेलं आहे। घृत म्हणजे तूप आणि कुमारी म्हणजे तरुणी, म्हणजेच ही वनस्पती आपले आरोग्यदायी तरुण ठेवणारी आहे। म्हणून कोरफडीचं झाड प्रत्येक घरात असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे। आपण बघतो की अनेक जण घरामध्ये शोभेची झाडे लावतात, जसे की गुलाब, मनी प्लॅन्ट, क्रोटन अशी झाडे आपण लावत असतो। पण त्यासोबतच जर कोरफडीचं एक झाड लावलं तर त्याचा फायदा सौंदर्यापुरता न राहता तो आपल्या संपूर्ण जीवनशैलीवर होतो। चला तर मग बघूया कोरफडीचं झाड घरात का असावं यामागची कारणं काय आहेत ती। कोरफड ही आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयोगी अशी वनस्पती आहे जी आपल्या शरीरासाठी अनेक प्रकारे लाभदायक ठरते। तिच्या हिरव्या पानांमध्ये नैसर्गिक जेल आणि रस भरलेला असतो जो आरोग्यासाठी अमृत समान मानला जातो। कोरफड सर्वप्रथम पचन संस्थेसाठी अत्यंत उपयोगी आहे। आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेकांना अन्न नीट पचत नाही, ॲसिडिटी, गॅस, अपचन यांसारख्या समस्या सामान्य झाल्या आहेत। अशा वेळी कोरफडीचा रस रोज सकाळी रिकामं पोटी घेतल्यास पचनक्रिया सुरळीत होते आणि पोट हलकं होतं। कोरफड शरीरातील टॉक्सिक बाहेर काढते, त्यामुळे शरीर शुद्ध होतं। रक्तशुद्धी हा कोरफडीचा आणखी एक मोठा फायदा आहे। तिच्या अँटीऑक्सिडंट गुणधर्मामुळे रक्तातल्या हानिकारक घटकांचा नाश होतो, त्वचेसह इतर अवयवही निरोगी राहतात। कोरफड हे नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे टॉनिक आहे। वारंवार सर्दी, खोकला, ताप होणं, अंगात अशक्तपणा जाणवणं अशा अनेक समस्या दूर करण्यासाठी कोरफड उपयुक्त ठरते। कोरफड मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे। तिच्या रसामध्ये अशा नैसर्गिक रसायनांचा समावेश आहे जे रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित करतात। त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोरफडीचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित केला तर फायदा नक्कीच मिळू शकतो। शिवाय कोरफडीचा रस मेटाबॉलिझम वाढवतो, म्हणजेच शरीरातील चरबी जळवण्याची प्रक्रिया वेगवान होते। त्यामुळे वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांसाठी कोरफड ही अत्यंत फायदेशीर आहे। कोरफड ही शरीराला ऊर्जा देते आणि थकवा दूर करते। तसंच कोरफडीमध्ये व्हिटॅमिन ए, ई, सी आणि B12 यांसारखी पोषक द्रव्ये भरपूर प्रमाणात असतात। ही सर्व द्रव्ये शरीरातील पेशींची वाढ, तंदुरुस्ती आणि संरक्षणासाठी खूप जास्त महत्त्वाची ठरतात। यामुळे कोरफड नियमित आहारात घेतल्यास संपूर्ण शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहते। तसेच प्रसूतीनंतर महिलांना येणारा अशक्तपणा, मासिक पाळीच्या तक्रारी, पचनाचे त्रास या सर्वांवर कोरफड उपयुक्त ठरते।
स्त्रियांनी कोरफडीचा रस नियमित घेतल्यास शरीरात हिमोग्लोबिन वाढवण्यास नक्कीच मदत होते. मासिक पाळी नियमित होते आणि वेदनाही कमी होतात. काही महिलांना प्रसूतीनंतर अंगात विशेष थकवा जाणवत असतो. अशा वेळी कोरफड एक नैसर्गिक शक्तिवर्धक म्हणून कार्य करते. तसेच कोरफड ही हाडांना बळकटी देते. तिच्यात असलेले कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हाडांच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक असतं. त्यामुळे कोरफड नियमित घेतल्यास सांधेदुखी, हाडांची कमकुवतपणा, अर्धवट झोप होणं यांसारख्या समस्या दूर होण्यास मदत होते. मानसिक आरोग्याच्या बाबतीतही कोरफड उपयोगी ठरते. तिच्या सेवनामुळे मेंदू शांत राहतो, चिडचिडेपणाही कमी होतो आणि झोप चांगली लागते. आजच्या काळात अनेक लोकांना झोपेच्या तक्रारी, चिंता, मानसिक थकवा वाढलेला आहे. अशा वेळी कोरफड ही एक नैसर्गिक उपाय ठरतो. त्यामुळे कोरफड केवळ एक सौंदर्यवर्धक नाही, तर ती आरोग्यवर्धक, शक्तिवर्धक, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी उपयुक्त अशी वनस्पती आहे. शरीराला सर्वांगीण पोषण देणारी एक छान वनस्पती आहे. आता आपण पाहूयात कोरफड ही आपल्या त्वचेसाठी कशा प्रकारे फायदेशीर आहे. कोरफड ही त्वचेसाठी, आरोग्यासाठी एक अत्यंत उपयोगी अशी नैसर्गिक वनस्पती आहे. तिच्यात असणाऱ्या थंडावा देणाऱ्या गुणधर्मामुळे ती त्वचेसाठी एक उत्कृष्ट टोनर आणि मॉइश्चरायझर म्हणून काम करते. कोरफडीच्या पानांमध्ये साठलेला पारदर्शक जेल त्वचेला मऊ, मुलायम आणि तजेलदार बनवतो. कोरफड ही कोरड्या त्वचेसाठी देखील वरदान आहे. तिचा जेल त्वचेवर खोलवर शोषला जातो आणि त्वचेला आर्द्रता देतो. यामुळे त्वचेवरचा कोरडेपणा कमी होतो आणि त्वचा मऊ होते. कोरफड ही अँटीबॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिक गुणांनी भरपूर भरलेली आहे. त्वचेवरील मुरूम, पिंपल्स यावर प्रभावी उपाय ठरते. कोरफड चेहऱ्यावर लावल्यास ती त्वचेतील बॅक्टेरिया नष्ट करते आणि मुरुमांचे प्रमाण कमी करते. विशेषतः टीनएजर्ससाठी कोरफड ही एक नैसर्गिक उपाय आहे. शिवाय मुरुमांमुळे पडलेले काळे डाग, खड्डे यावर कोरफड हळूहळू परिणाम करून त्वचा पूर्ववत करण्यास मदत करते. कोरफड त्वचेला नैसर्गिक उजळपणा देते. सतत उन्हात फिरणाऱ्या लोकांसाठी कोरफड सनस्क्रीनप्रमाणे काम करते. ती त्वचेला सूर्यकिरणांपासून होणारे नुकसान वाचवते. सनटॅन, सनबर्न यांसारख्या तक्रारींवर कोरफडीचे जेल लावल्यास लगेच थंडावा मिळतो. त्वचा ही मुलायम होते. त्वचेवर झालेल्या लहान मोठ्या खरचटींसाठी कोरफडी उपयुक्त ठरते. कोरफड ही अँटी एजिंग गुणधर्मांनी देखील परिपूर्ण आहे. तिच्यात असलेल्या अँटीऑक्सिडंट्स त्वचेला होणाऱ्या झिजीपासून वाचवतात, सुरकुत्या देखील कमी करतात. नियमित कोरफड लावल्याने त्वचेत कोमलपणा येतो. यामुळे त्वचा घट्ट, लवचिक आणि तरुण राहते. यामुळे कोरफड केवळ सौंदर्य वाढवणारी नाही, तर त्वचेचं आरोग्य राखण्यासाठी देखील उपयुक्त नैसर्गिक वनस्पती आहे. नैसर्गिक सुंदरता टिकून ठेवण्यासाठी कोरफडीचा उपयोग नक्की आपण करायला हवा. कोरफड ही आपल्या केसांच्या आरोग्यासाठी देखील अत्यंत फायदेशीर वनस्पती आहे. तिच्यात असलेले नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल घटक डोक्यातील कोंडा, डॅड्रफ कमी करण्यास मदत करतात. कोरफडीचा जेल थेट टाळूवर लावल्यास तो मुळांना पोषण देतो. त्यामुळे केसांची गळती थांबते आणि केस बळकट होण्यास मदत होते. याशिवाय कोरफड टाळूमधील रक्ताभिसरण वाढवते. यामुळे केस लवकर वाढायला सुरुवात होते. कोरफड केसांना नैसर्गिक चमक, मऊपणा आणि लवचिकता देते. ती एक नैसर्गिक कंडिशनरप्रमाणे काम करते. उन्हाळ्यामुळे आणि धुळीमुळे केस कोरडे आणि नितेज होतात, पण कोरफड केसांवर लावल्यास त्यांना थंडावा मिळतो आणि ते पुन्हा सजीव होतात. यामुळे केसांची झीज कमी होणे, ते निरोगी राहण्यास मदत होते. केस गडद, मजबूत, दाट होतात. कोरफड म्हणजे केसांसाठी एक नैसर्गिक आणि सुरक्षित टोनर आहे. आता आपण पाहूयात कोरफडीचे झाड नेमके कुठे ठेवायचे, यामागचं शास्त्र आणि वास्तुशास्त्र. कोरफडीचे झाड औषधी गुणधर्माबरोबरच सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे झाड मानले जाते.
आयुर्वेदानुसार कोरफड ही कशास रस आणि थंड प्रवृत्तीची वनस्पती आहे, जी वात, पित्त, कफ संतुलित ठेवण्यास मदत करते. त्यामुळे कोरफडीचे झाड घरात असणं आरोग्यासाठी हितकारक मानलं जातं. मात्र हे झाड योग्य ठिकाणी ठेवणे देखील तितकंच गरजेचं आहे, कारण चुकीच्या जागी ठेवल्यास त्याचे फायदे कमी होतात आणि काही वेळा नकारात्मक परिणाम देखील होऊ शकतो. वास्तुशास्त्रानुसार कोरफडीचे झाड घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवणे सर्वात उत्तम मानले जाते. या दिशा सकारात्मक ऊर्जेचं स्तोत्र आहे. विशेषतः पूर्व दिशा ही आरोग्य आणि उगम दिशा मानली जाते. तेथे कोरफडीचे झाड ठेवले असता ते सूर्यप्रकाशातही राहते आणि घरात चैतन्य निर्माण करते. मुख्य दरवाजाजवळ किंवा खिडकी शेजारी ठेवल्यास ते वाईट शक्तींना नाश करते आणि नजर लागण्यापासून संरक्षण करते. कोरफड ही गुड लक प्लांट मानली जाते. त्यामुळे घरात हे झाड ठेवणं समृद्धी, शांती आणि सदृढ आरोग्याचं प्रतीक मानलं जातं. कोरफड थेट जमिनीच्या कुंडीत लावलेली असावी आणि तिची निगा चांगली ठेवावी. कोरफड सुकलेली, वाळलेली, सडलेली असेल तर ती घरात न ठेवता लगेच बाजूला करावी, कारण त्याचा नकारात्मक परिणाम आपल्या घरामध्ये होऊ शकतो. आता आपण पाहूयात, नजर लागली असेल तर कोरफडीच्या झाडाचा वापर करून नजर कशी काढावी. कोरफड ही केवळ औषधी वनस्पती नसून ती नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरणारी वनस्पती आहे. खास करून लहान मुलं, गरोदर स्त्रिया किंवा एखाद्या व्यक्ती अचानक आजारी पडते, चिडचिड करते, जेवण कमी करते, चेहरा उतरतो, अशा वेळी नजर लागण्याची दाट शक्यता असते. अशा वेळी कोरफडीचा वापर करून पारंपरिक पद्धतीने नजर काढली जाते. उपाय करण्यासाठी एक कोरफडीचं पान, विशेषतः जाडसर आणि ताजं पान घ्या. कोरफडीच्या पानाला मधोमध चिरून त्यामध्ये मोठं सेंदव मीठ भरा. हे पान धाग्याने बांधून त्या व्यक्तीच्या डोक्यापासून ते पायापर्यंत 7 वेळा फिरावं. हे करताना एकटक विश्वास ठेवा, वाईट नजर जाऊ दे, वाईट नजर जाऊ दे असं तुम्ही 7 वेळा मनामध्ये भरू शकता आणि विश्वास ठेवा. अशी मनात भावना तयार करा की हे उतरल्यानंतर त्या व्यक्तीची जी काही नजर लागलेली आहे ती नक्कीच जाणार आहे. 7 वेळा हे पान फिरवल्यानंतर कोरफडीचं ते पान घेऊन घराच्या बाहेर एखाद्या ठिकाणी कोळशावर जाळा किंवा अग्नीमध्ये टाका. हा उपाय केल्यानंतर नक्कीच त्या व्यक्तीची नजर जाईल. हा उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी केल्यास अतिशय उत्तम. हा एक शास्त्रीय नव्हे तर पारंपरिक असा लोकमान्य उपाय आहे, जो अनेक पिढ्यांपासून करत आलेलो आहोत. आता आपण कोरफडीच्या झाडाचा नियमित वापर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कसा करता येईल याची माहिती घेऊयात. कोरफड ही एक अशी वनस्पती आहे जिला आपण रोजच्या आयुष्यात अगदी सहज वापरू शकतो. सकाळी उठल्यानंतर 1 चमचा कोरफडीचा रस पिणं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतं. यामुळे पचन सुधारतं, शरीरातील घाण देखील बाहेर पडते, दिवसभर तुम्हाला फ्रेश वाटतं. केस गळत असतील तर आठवड्यातून 2 वेळा कोरफडीचा जेल थेट टाळूवर लावू शकता. त्यामुळे तुमचे केस नक्कीच मजबूत होतात. त्वचेसाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी थोडा कोरफडीचा जेल चेहऱ्यावर लावा. चेहरा छान मऊसूर होईल आणि तेजस्वी दिसेल. लहान मुलांच्या अंगावर पुरळ असे असतील तर कोरफडीचा थेट जेल त्या जागी लावा, नक्कीच आराम मिळेल. उन्हाळ्यात कोरफडीचा जेल थंडावा देतो, त्यामुळे उन्हातून आल्यावर तो हातापायावर लावा. जळजळ लगेच कमी होईल, संट्यांपासून संरक्षण होईल. स्वयंपाकघरात कोरफडीची एक छोटी कुंडी ठेवल्यास ताजी कोरफड कधीही सहज वापरता येते. अशा छोट्या छोट्या पद्धतीने आपण कोरफड रोज आपल्या जीवनामध्ये वापरू शकतो आणि त्याचे सर्व फायदे आपल्या शरीरासाठी, आरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठी घेऊ शकतो. धन्यवाद. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि एक तुमच्या प्रेमाचा लाईक ह्या व्हिडिओला द्यायला विसरू नका. जाता जाता सबस्क्राईब करून जावा.